नमस्कार मंडळी, मी वैद्य शुभांगी खटावकर। हा चॅनल तुमच्यासाठी सुरू केला आहे आणि त्याला तुम्ही छान भरघोस प्रतिसाद देताय, त्याच्यामुळे मलाही नवीन नवीन विषय तुमच्यासमोर मांडायला हुरूप येतोय। मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की प्रत्येक आजारासाठी आयुर्वेद रसायन चिकित्सा पण सांगतो की तोपर्यंत तुम्ही ती चिकित्सा घेतली पाहिजे की जेणेकरून शरीर पूर्ण मूळ पदावर आलं पाहिजे। आता ह्या भागात तुम्हाला एक नवीन विषय मला सांगायचा आहे, तो म्हणजे श्रमज श्वास। आता हा एक तुमच्यासाठी एकदमच नवीन नवखा शब्द असेल, तर बोली भाषेत सांगायचं तर कुठलंही आपण एक्स्ट्रा काम किंवा कुठलंही आपण परिश्रम केले तर त्यानंतर जो आपल्याला निश्वास म्हणजे उसासा सोडावासा वाटतो त्याला श्रमज श्वास असं म्हणतात। आणि असं सांगितलं आहे की काही ज्या आपल्याला नॅचरल प्रवृत्ती, काही जे आपल्याला वेग येत असतात नैसर्गिकरित्या, त्यांना अडवू नये। तर त्यामध्ये जसं आपल्याला मलमूत्र किंवा क्षुधा म्हणजे भूक लागणं, तहान लागणं ह्याबद्दल माहिती आहे, पण त्यामध्येच हा श्रमज श्वास हा सुद्धा अडवू नये असं त्यांनी सांगितलेलं आहे ऋषीमुनींनी आपल्या। तर त्याचं म्हणजे नुसतं ऐकलं तर असं वाटेल की अरे हे काय, म्हणजे याच्यात काय विशेष आहे। पण आत्ताचे जे आपल्याला खूप प्रमाणामध्ये तुमच्या जिममध्ये किंवा पळायला गेलाय आणि त्याला हार्ट अटॅक आलाय किंवा व्यायाम करता करताच काहीतरी एकदम बेशुद्ध होऊन पडला आणि त्याला कुठल्याही वयाचं आपल्याला लिमिट दिसत नाही, कुठल्याही वयाची, अगदी लहान वयामध्ये सुद्धा हे दिसून येत आहे। तर ह्या सगळ्याला वेगवेगळी कारणं असू शकतात, पण कुठेतरी हा श्रमज श्वास अडवणं हे पण एक मोठं कारण घडत असावं। तर त्यामुळे मी म्हटलं की तुम्हाला निदान ह्याची माहिती तरी असावी। तर यामध्ये होत काय असेल की तुम्ही जेव्हा एखादा श्रम करता म्हणजे हृदयाकडून तुम्ही, तेव्हा जास्ती त्याच्यावर ताण येत असतो तो ते काम करण्यासाठीचा, आणि अशा वेळेला त्याची नॅचरल प्रतिक्रिया असते की तो ताण रिलीज करण्यासाठी उसासा देणं असं जे आपण करतो। तर ते काही वेळा असं होतं की आपण व्यायामाला, समजा तुम्ही तुमच्याही डे टू डे लाईफमध्ये बघत असाल की तुम्ही कुठेतरी जिममध्ये किंवा कुठेतरी एकत्रित व्यायाम करताय किंवा स्वतःही एकटे व्यायाम करताय आणि खूप घाई गडबडीत काहीतरी व्यायाम केला जातोय। तर अशा वेळेला काय होतं की आपण म्हणजे आपल्याला श्वास सोडायचा असतो, पण तो काहीतरी आपल्याला समोर चाललेली क्रिया सगळ्यांच्या बरोबर मॅनेज करायची असते किंवा काहीतरी समोरचं आपण व्हिडिओ बघतोय आणि तो इन्स्ट्रक्टर सांगतानाची ती क्रिया निघून जाईल, पटकन आपण लोकांना मॅच करू शकणार नाही, अशा ह्याच्यात आपण ते घाईघाईत गोष्टी करायला जातो किंवा त्याची आयडियाच येत नाही आपल्याला की ह्याचे काहीतरी असे भयंकर परिणाम होणार आहेत। तर काही वेळा हे नकळत किंवा काही वेळेला कळत असं हा येणारा निश्वास किंवा येणारा हा उसासा अडवला जातो, आणि हे जेव्हा पुन्हा पुन्हा घडत राहतं तेव्हा त्याचा परिणाम स्वरूप म्हणून शरीर आपल्याला ही प्रतिक्रिया देतं की ज्यामध्ये हृदरोगासारखा भयंकर लक्षणसुद्धा दिसून येतं किंवा कधीकधी मूर्छा येते, कधीकधी पोटामध्ये गुल्म म्हणजे पोटामध्ये वायूचा गोळा तयार होतो, अशासारखे भयंकर आजारसुद्धा एवढ्या एका छोट्या वाटणाऱ्या क्रियेमुळे घडू शकतात। तर तुम्ही हे जरूर लक्षात ठेवा की असं कुठेही तुम्ही कुठल्याही पद्धतीचं व्यायाम म्हणा किंवा काही जड उचललं आहेत किंवा काही पळताय, काहीतरी बस पकडायला गेलायत, काही म्हणजे कुठल्याही पद्धतीचं असं एक्स्ट्रा वर्क जेव्हा करताय तेव्हा लक्षपूर्वक ह्या सगळ्या गोष्टींकडे बघा, आणि तसं काही होणार नाही आपल्याकडनं, तो येणारा निश्वास किंवा येणारा उसासा टाळला जाणार नाही, याच्याकडे जरूर लक्ष द्या। आणि या अशा वेगवेगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला कुठल्याही पद्धतीची शंका असेल किंवा तुम्हाला जर माहिती अजून जाणून घ्यायची असेल की बाबा कुठले कुठले वेग म्हणजे कुठले कुठले येणाऱ्या नॅचरल ज्या प्रवृत्ती आहेत त्या टाळायच्या नसतात किंवा
त्या जर अशा अडवल्या गेल्या तर काय होऊ शकतं याबद्दल जर तुम्हाला अजून काही अधिक जाणून घ्यायचं असेल तर मला जरूर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता, किंवा तुमचे काही याबद्दलचे अनुभव असतील की हो मी रडू येतं पण मी ते अडवते, किंवा मला भूक लागलेली असते पण मी जेवू शकत नाही, किंवा बऱ्याचदा इस्पेशली स्त्रियांमध्ये हा प्रॉब्लेम दिसून येतो की तुम्ही कुठेतरी सरकारी ऑफिसमध्ये आहात आणि तिथे व्यवस्थित तुमची शौचालयाची सोय नसेल तर मूत्र वेग धारण केला जातो, किंवा काही वेळा तुम्हाला निद्रा पण वेग या स्वरूपात आहे आणि ती पण धारण करू नये असं सांगितलं आहे. तर त्यामुळे असं काही वेळा ज्यांना नाईट शिफ्ट्स आहेत त्यांना हा प्रॉब्लेम येत असेल तर ह्या काहीहीबद्दल म्हणजे असं काही तुमचं होतं आहे का, तर हे मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा आणि त्यासाठी तुमच्या वैद्यांचा सल्ला घ्या. जर काही माझी त्यामध्ये तुम्हाला मदत हवी असेल तरी तुम्ही मला इथे कळवू शकता. धन्यवाद.